ओम शांती. रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी. आजच्या दिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या मुखात, हृदयात आणि संपूर्ण पंढरपुरामध्ये एकच नाव दुमदुमत आहे आणि ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग. आजच्या दिवसाचं विशेष काय महत्व आहे? पंढरपुरामध्ये विठ्ठल एका विटेवर का उभे आहेत आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचा ओढ आजच्या दिवशी पंढरपुराकडे का आहे? आजच्या दिवशी कुठल्या प्रकारची विधी, व्रत, उपवास केला पाहिजे? त्याचबरोबर या दिवसासोबत आपल्या धर्मग्रंथांमध्ये किंवा पुराणांमध्ये विशेष कुठल्या ऐतिहासिक घटना किंवा कथा जुडलेल्या आहेत, अशा अनेकानेक गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेऊया. आजच्या दिवसासाठी विशेष देवशयनी एकादशी, हरिशयनी किंवा पद्माशयनी एकादशीही असं म्हटलं जातं. हिंदू पंचांगाच्या अनुसार आषाढ शुक्ल पक्षाच्या दिवसाला आषाढी एकादशी असं म्हटलेलं आहे आणि हरिशयनी एकादशी हरी विष्णूला म्हटलं जातं. ह्याचा भावार्थ असा आहे की आजच्या दिवशी विष्णू योगनिद्रेमध्ये प्रवेश करतात आणि म्हणून या अवस्थेलाच हरिशयनी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे. आज विष्णू किंवा देव योगनिद्रेत प्रवेश करतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की सामान्य माणसाप्रमाणे झोपी जातात आणि योगनिद्रेमध्ये प्रवेश करतात याचा अर्थ असा आहे का की विश्वाचं संचालन थांबेल? नाही, कारण विष्णू हे विश्वाचे पालनहार आहेत, विश्वाचे संचालक आहेत. त्यांच्या या योगनिद्रेच्या अवस्थेला एक दिव्य आध्यात्मिक भाव जोडलेला आहे. आजच्या दिवसापासूनच विशेष म्हणजे चातुर्मान्याची सुरुवात होते, कारण आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी हे वर्षा ऋतूमध्ये येत असतं. पूर्वीच्या काळामध्ये वर्षा ऋतूमध्ये प्रवास करणं सहज शक्य नव्हतं आणि त्यामुळे संपूर्ण समाजातील संत आणि मानव सर्वजण एकत्र येऊन विशेष जप, तप, साधना करत होते. तर या देवशयनी एकादशीचा उद्देशच हे आहे की आजच्या दिवसापासून मानवाने स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसंयम, आत्मनिरीक्षण आणि स्वतःच्या जीवनाला एक योग्य व्यवस्थित दिशा देण्यासाठी जप, साधना, ईश्वर भक्ती, सदाचार, सात्विकता, संयम अशा गोष्टींची धारणा करून जीवनाला एक सुंदर दिशा द्यावी. आणि म्हणून या देवशयनी एकादशी पासून अशा प्रकारचे साधनेचे कार्य सुरू होत असतात. आणि या एकादशीला विशेष यासाठीच महत्व आहे की आपण स्वतःमध्ये एक आध्यात्मिक क्रांती आणावी. आजपासून 4 महिन्यानंतर कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. याचा भावार्थ असा आहे, या 4 महिन्यांमध्ये ज्याप्रमाणे विष्णू योगनिद्रेत प्रवेश केलेला आहे, म्हणजेच एक प्रकारची अनन्यसाधारण योग साधना आरंभ केलेला आहे, त्याचप्रमाणे मानवाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक क्रांती आणण्यासाठी योग साधना, ध्यानधारणा केली पाहिजे. आणि मग ज्या वेळेस विष्णू योग साधनेमध्ये किंवा योगनिद्रेमध्ये प्रवेश करत आहेत, अशा वेळेस पंढरपुरामध्ये एका विटेवर उभे असलेले विठ्ठल हे बरं कसे? तर विठ्ठल तिथे आहेत का? तर हो, नक्की तिथे विठ्ठल उपस्थित आहेत. यामागेही खूप सुंदर एक पौराणिक, एका अलौकिक दिव्य व्यक्तिमत्वाच्या भक्ताची कथा जोडलेली आहे आणि ती कथा आहे पुंडलिकाची. पुंडलिक हा लहानपणापासूनच अत्यंत स्वार्थी, कटुवचनी, निर्दयी स्वभावाचा होता. आई वडिलांचे कष्ट, आई वडिलांची भावना, आई वडिलांची सेवा याकडे तो कधीही लक्ष देत नव्हता. आई वडिलांकडे नेहमी दुर्लक्ष करत होता आणि कालांतराने काही दिवसांनी तो तीर्थयात्रेला निघाला. तिथे अनेक संतांशी त्याची भेट झाली
एके दिवशी एका रात्री त्यांनी एका आश्रमामध्ये विश्राम घेतला. त्यावेळेस आश्रमामध्ये मध्यरात्री त्याची अचानक झोप उघडली. त्यावेळेस त्यांनी पाहिलं त्या आश्रमामध्ये 3 अत्यंत दिव्य, तेजस्वी अशा महिला प्रवेश केल्या होत्या. आणि त्या महिलांना तो पाहत होता. त्या 3ही महिला अत्यंत तेजस्वी होत्या, परंतु त्यांचे वस्त्र मात्र मातीने मलिन झालेल्या होत्या. परंतु त्या 3ही महिला आश्रमाची स्वच्छता करत होत्या. हळूहळू रात्र संपत होती आणि ब्रह्ममुहूर्ताचा काळ आला. तोपर्यंत या महिला अत्यंत आणखी दिव्य आणि तेजस्वी दिसत होत्या आणि त्यांचे मातेने माखलेले वस्त्र शुभ्र आणि स्वच्छ झाले. आणि हे सगळं वातावरण पाहून पुंडलिक आश्चर्याने भारावून गेला. आणि त्या भारावलेल्या अवस्थेतच पुंडलिक त्या 3ही महिलांच्या समोर येऊन त्यांना कुतूहलतेने प्रश्न विचारतो की देवी, आपण कोण आहात आणि मध्यरात्री आश्रमात प्रवेश करून आश्रमाची स्वच्छता का करत आहात? तुमचे कपडे मलिन का आहेत आणि हळूहळू तुमच्यामध्ये ही दिव्यता आणि तुमचं तेज, तुमची आभा ही कशा पद्धतीने एवढी वाढत गेलेली आहे? अत्यंत नम्रतेने पुंडलिकाने हे प्रश्न त्या 3ही महिलांना विचारले. त्यावेळेस त्या 3ही महिलांनी आपल्या मधुर स्वरामध्ये उत्तरले की आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती अशा 3 नद्या आहोत. समाजातील लोक आमच्या नदींमध्ये येऊन स्नान करून आपले पाप धुतात आणि त्यांच्या पापांच्या मळाने आमचे वस्त्र मलेच्छ होत असतात. परंतु आम्ही रोज या आश्रमामध्ये मध्यरात्री येऊन याची स्वच्छता करतो आणि ब्रह्ममुहूर्तापर्यंत आमच्या कपड्यांवरचा हा मळ निघून जातो आणि आपोआपच आमचा तेज, आमच्यामधली दिव्यता, आमची आभा आणखी वेगळ्या प्रमाणात निखरत जाते. त्यावेळेस त्या महिलांनी पुंडलिकाला सांगितलं की या ज्या आश्रमाची आम्ही सेवा करतो, या आश्रमामध्ये जे ऋषी राहतात, ते ऋषी अत्यंत सात्विक आणि सभ्य आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आई वडिलांची मनोभावी सेवा केलेली आहे. या आश्रमातील जे ऋषी होते ते कधीही यात्रेला गेले, कुठलीही तीर्थयात्रा त्यांनी केलेली नाही, परंतु कर्मयोग त्यांनी केलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी धर्म, कर्तव्य, आई वडिलांची सेवा या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देत ईश्वर भक्ती अत्यंत मनोभावे केलेली आहे. आणि त्यामुळे या ऋषींच्या या कर्तव्यावर आणि भावना आणि श्रद्धेवर, त्यांच्या धर्मावर स्वतः ईश्वरही अत्यंत प्रसन्न आहेत. आणि म्हणून अशा या भावनेशील, कर्तव्यनिष्ठ, धर्मनिष्ठ ऋषीच्या आश्रमाची सेवा केल्याने आपोआपच आमच्या शरीरावरचं, आमच्या वस्त्रावरचं मळही स्वच्छ होत जात. या प्रकारचं उत्तर या 3ही गंगा, यमुना, सरस्वती द्वारा ऐकून पुंडलिक अचानकच भानावर आला आणि त्याला आपल्या अंतर्मनामध्ये डोकावण्यासाठी या गोष्टी भाग पाडल्या. त्याच्या मनात विचार आला की आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये आई वडिलांची कधीही सेवा केली नाही. आई वडिलांच्या कष्टाकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केलं. मी आज तीर्थयात्रेला निघालेलो आहे, परंतु माझ्या घरातच माझी आई आणि वडील, त्यांच्या चरणी मोठं तीर्थस्थान आहे आणि तिथे दुर्लक्ष करून आज मी ज्या यात्रेला निघालेलो आहे त्याच्यातून ईश्वराची कोणती प्रसन्नता मला लाभणार आहे? या एका जाणीवेने पुंडलिक तात्काळ घरी परतला. घरी जाऊन पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची क्षमा मागितली, मनापासून क्षमा याचना केली. आई वडिलांनी पुंडलिकामधले हे परिवर्तन पाहून आई वडील खूप आनंदित झाले आणि त्याला मनापासून क्षमा केली. त्या दिवसापासून पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा, आई वडिलांसाठी स्वयंपाक करणं, त्यांचा आजारपणाकडे लक्ष देणं, औषध पाणी करणं, रोज रात्री त्यांच्या विश्रामाकडे विशेष लक्ष देणं, त्यांचे पाय दाबून देणे, अशा विविध प्रकारची मनोभावे आई वडिलांची सेवा करत राहिला. आणि
हरी नाम विठ्ठल नामही जपत राहिला, नामस्मरण करत राहिला. आणि ईश्वराने सुद्धा आपल्या भक्तामधील हे परिवर्तन पाहून भक्ताची परीक्षा घेण्यासाठी स्वतः स्वर्ग लोकातून पृथ्वी लोकावर अवतरित झाले आणि या पुंडलिकाच्या घरी आले. त्यावेळेस हा पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता आणि अचानकच दाराकडे लक्ष गेलं तर स्वतः देव आपल्या दारात उभे आहेत. हे पाहून या आश्चर्याने हा असमंजस झाला. परंतु पुन्हा त्याच्या मनात हे भाव जागृत झालं की आई वडिलांची सेवा हे माझं प्रथम कर्तव्य आहे, हे माझं पहिलं धर्म आहे. आणि त्यावेळेस या विचाराने आणि या भावनेने पुंडलिक समोरच पडलेली एक वीट उचलली आणि पटकन देवाकडे सरकून देवाला नम्रतेने विनंती केली की देवा, या विटेवर तुम्ही काही काळ थोडंसं उभं राहा, तोपर्यंत मी माझ्या आई वडिलांची सेवा हे माझं पहिलं धर्म आहे, हीच माझी पहिली भक्ती आहे. त्याच्यामुळे मी ही सेवा आणि हे धर्म पूर्ण करून तुमच्याकडे येतो. आणि त्यावेळेस पुंडलिकाच्या दारात आलेले हे विठ्ठल, हे हरी, पुंडलिकाच्या या कर्तव्यावर अत्यंत प्रसन्न होऊन निमूटपणे पुंडलिकाद्वारा मिळालेल्या ह्या विटेवर उभे राहिले आणि आपल्याच दोन्ही हातांचा आधार कमरेवर देऊन विठ्ठल उभे राहिले आणि आपल्या भक्ताची वाट पाहत राहिले. काही वेळाने पुंडलिक आई वडिलांची सेवा पूर्ण करून जेव्हा आपल्या देवाकडे आले तेव्हा देवाने पुंडलिकाच्या या सेवेवर अत्यंत प्रसन्न होऊन पुंडलिकेला म्हणाले की पुंडलिक, तुझ्यामध्ये ही ईश्वर भक्ती, मातृभक्ती, पितृसेवा ह्या सगळ्या गोष्टी पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे. तुला जे हवं ते वर माग, मी प्रसन्नतेने तुला मागेल ते वरदान द्यायला तयार आहे. त्यावेळेस पुंडलिक नम्रपणे हात जोडून देवाच्या चरणी बसून एकच प्रार्थना करतो की देवा, मला कुठल्याही प्रकारची संपत्ती किंवा राज्य किंवा दीर्घायुष्य नको आहे. माझी एकच विनंती आहे की तुम्ही आज या ठिकाणी येऊन इथे माझी वाट पाहत राहिलात, माझ्यासाठी तुम्ही वेळ दिलात, स्वर्गलोकातून तुम्ही या पृथ्वी लोकावर आलेला आहात, तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही इथेच थांबावं, इथेच राहावं, की ज्यामुळे आज पृथ्वी लोकातील, जगभरातील सगळ्या लोकांना रोज तुमचे दर्शन घडेल. तुमच्या या दिव्य मुखाच्या दर्शनानेच मीही तृप्त आणि सुखी होत राहील आणि जगभरातील लोकही सुखी होत राहील. त्याच्यामुळे माझी हीच विनंती की तुम्ही इथेच थांबावं. आणि ह्या भक्त पुंडलिकाच्या विनंतीला मान देऊन विठ्ठल आपल्या कमरेवर हात ठेवून तिथेच राहीन ही प्रतिज्ञा करतो आणि तिथेच आपला मुक्काम ठोकतात. आणि विटेवरच उभे राहिल्यामुळेच त्यांचं नाव विठ्ठल म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. आणि विष्णू हेच विठ्ठल रूपात प्रसिद्ध झाले आणि ज्या ठिकाणी ते उभे होते तेच होतं पंढरपूर. आणि तिथे पंढरपुराची ही मंगल मूर्ती स्थापन होऊन आज ती एक सुंदर पवित्र तीर्थस्थानाचं स्वरूप घेतलेलं आहे. आणि अनेक वारकरी त्या ठिकाणी जाऊन आपल्या श्रद्धेला संपूर्ण परमात्म्याची, ईश्वराची साथ अनुभवत आहेत, जीवनाची प्रसन्नता आणि वारीची संतुष्टता अनुभवत आहेत. तर अशा प्रकारे पुंडलिकाने ईश्वराला सुद्धा स्वर्गलोकातून पृथ्वी लोकात आणलं, ते केवळ आणि केवळ आपल्या मातृपितृ सेवेने, ईश्वर भक्तीने, कर्मयोगाने. भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा म्हटलं जातं मातृदेवो भव, पितृदेवो भव. प्रत्येक मानवाच्या जीवनातलं पहिलं तीर्थ आणि पहिलं ईश्वर हे खरं तर आपले आई वडील आहेत. आई वडिलांना दुखावून आपण कितीही ईश्वर भक्ती केली तर ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला लाभू शकत नाही. आणि पुंडलिकाने हे समाजाला, जगाला शिकवून दिलेलं आहे, प्रेरणा दिलेली आहे आणि हे सिद्ध केलेलं आहे की आई वडिलांची सेवा करून आपण ईश्वरालाही प्रसन्न करू शकतो
आणि संपूर्ण तीर्थयात्रेचं पुण्यही आपण मिळवू शकतो. ह्याचा भावार्थच असा आहे की आपण कोणालाच दुखवू नये, प्रत्येकाची प्रेमाने सेवा करावी, गरजूंना मदत करावं आणि सात्विक जीवनशैली साधावी. अशा या जीवन पद्धतीमध्ये, अशा कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ संस्काराने ईश्वर सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतो आणि जे हवं ते वरदान देण्यासाठी तो कटिबद्ध होतो. ही प्रेरणा आषाढी एकादशीच्या या पुंडलिकाच्या कथेतून आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या या दिवसासाठी पंढरपुरामध्ये पोहोचण्यासाठी याच्या आधीपासूनच अनेक वारकरी लांबून लांबून 200-500 किलोमीटर पासून पायी यात्रा करत येतात. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये जिथे 2-5 किलोमीटर चालणं सुद्धा अशक्य, अशा या युगामध्ये अनेक वारकरी संपूर्ण श्रद्धेने, अंतर्मनाने आणि प्रेमाने पायी यात्रा करतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेली ही दिंडी, यामध्ये कुठल्याही प्रकारचं भेदभाव नाही, जातपात नाही, गरीब श्रीमंतीचा भाव नाही, परंतु एक कौटुंबिक भावना आपल्या मनामध्ये साधून हे वारकरी कुठल्याही प्रकारच्या निमंत्रणाची वाट न पाहता, एक विठ्ठलाचं आमंत्रण आहे, एक ईश्वरीय निमंत्रण आहे, एक ईश्वरीय ओढ आहे, परमात्म प्रेमाची धारा वाहत असते. अशा या प्रभू प्रेमाच्या धारेमध्ये वाहत प्रत्येक वारकरी पायी यात्रा करत असतात आणि या दिंडीमध्ये प्रत्येक जण आपुलकीने एकमेकाला सन्मान देत, एकमेकाला एक अलौकिक दृष्टीने बघत, सगळे भेदभाव मिटवून आपुलकीने आणि एक पारिवारिक दृष्टीने ही वारी करत असतात. या वारकऱ्यांचा जर पोशाख तुम्ही पाहिला तर यांच्या हातामध्ये टाळ, मृदुंग, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टीका आणि कित्येक वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन, विठू रुक्माईची मूर्ती हे सगळं परिधान करून अत्यंत मनोभावे, प्रेमाने, आनंदाने ही पायी यात्रा करत पंढरपुरामध्ये पोहोचत असतात. या मागे सुद्धा खूप सुंदर दिव्य आध्यात्मिक भाव दडलेला आहे. तुळशी माळ हे सात्विकतेचं प्रतीक आहे. ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये ही तुळशी माळ धारण केलेली आहे ते कुठल्याही प्रकारची हिंसा जीवनात करू शकत नाही. सात्विकता, सात्विक विचार, सात्विक आहार, प्रत्येकाशी प्रेमाचा व्यवहार ही त्यांची धारणा आणि म्हणून तुळशी माळ परिधान केलं जातं. त्याचबरोबर गोपीचंदनाचा टीका म्हणजे मस्तकी नेहमी शुद्ध आणि सात्विक विचार धारण करायचे आहेत. हातामध्ये टाळ आणि मृदुंग हे एक संगीतासाठी नाही, परंतु या टाळीमधून निघालेला नाद आणि मृदुंगाची थाप मन एकाग्र करायला मदत करत असते. त्या विठ्ठलाशी, त्या पांडुरंगाशी एक रस मगन होण्यासाठी मदत करत असते. अशा प्रकारे हे वारकरी हे टाळ मृदुंग घेऊन विठ्ठल नाम घेत प्रभू आठवणीमध्ये अथक होऊन ही वारी करत असतात. एकंदरीत या आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक वारकरी पंढरपुरामध्ये पोहोचून त्या विठ्ठलाच्या दिव्य मूर्तीच्या, मंगल मूर्तीच्या दर्शनाच्या अभिलाषी असतात आणि त्या दिव्य दर्शनानेच स्वतःच्या अंतर्मनामध्ये सुद्धा तीच शांती, सुख, आनंद, प्रसन्नता अनुभवत असतात. त्या दर्शनानेच मनुष्य जीवन सार्थक झाल्याचा अनुभव करत असतात. एक वेगळ्याच प्रकारचं सुख त्यांच्या जीवनी नांदत असतं. एकादशीच्या या दिवशी विशेष प्रकारचं व्रत केलं जातं. या व्रतामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याही गोष्टी या दिवसासाठी आपल्या धर्मग्रंथात सांगितलेल्या आहेत. या दिवशी कुठल्याही प्रकारची भांडणं, असत्य बोल किंवा निंदा, हिंसा, मद्यपान किंवा मांसाहार टाळावे. आणि काय करावं या दिवशी? तर या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून स्नान आदी करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून विठ्ठलाची आठवण, पूर्ण दिवस हरिनामचा जप आणि रात्रभर अभंग, भजन
ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं जातं की जेणेकरून या दिवशी विशेष रीतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्याने स्वतःमध्ये त्या विठ्ठलाची शक्ती, विठ्ठलाच्या मुखमंडलाचं दिव्य दर्शन आणि त्यामुळे लाभलेली प्रसन्नता की ज्याच्यामुळे जीवन शैली बदलून जाईल. आज एकादशीच्या दिवशी केलेले हे व्रत आपली जीवनशैली बनावी, हीच एक प्रेरणा आजच्या दिवसाची आहे. तर आषाढी एकादशी संपूर्ण समाजाला, संपूर्ण मानव जातीला हेच विशेष एक संदेश देत आहे की आपण संपूर्ण मानव जीवनामध्ये ईश्वर भक्ती, मातृपितृ सेवा, गरजूंना मदत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रेमाचा अंगीकार करून प्रत्येकाशी प्रेमाने वागावं, कोणाचीही अवगुण दर्शन करून निंदा करू नये, मद्यपान किंवा मांसाहार करू नये आणि जीवनामध्ये हरिनाम घेत म्हणजेच ईश्वराचं ध्यास किंवा ईश्वराचं ध्यान करत राहणं, कर्मयोग साधणं, हीच एक प्रेरणा आषाढी एकादशीची आहे किंवा हेच एक मोठा संदेश संपूर्ण मानव जातीला आहे. आणि ज्यावेळेस या आजच्या दिवसाची ही प्रेरणा किंवा आषाढी एकादशीचा संदेश प्रत्येक मानवाने अंगीकार केला तर आज समाजामध्ये सर्वत्रच एक निस्वार्थ भावना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सात्विकता, ईश्वरीय ध्यान, ईश्वरीय ध्यास आणि त्याचबरोबर सर्वत्र प्रभू प्रेमाची पवित्र गंगा प्रवाहित होत राहील आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांविषयी इतका आदर, सन्मान आणि देवतुल्य भावना जागृत झाल्याने कुठल्याही प्रकारची असंतुष्टता किंवा नाराजगी उरणार नाही आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आषाढी एकादशीचं व्रत केल्याची संपूर्ण सार्थकता, सुख आणि प्रसन्नता आपल्याला लाभू शकते. तर आपण सर्वांना हीच एक प्रेरणा आहे की आजच्या दिवसाचं हे महत्व, भक्त पुंडलिकाकडूनची प्रेरणा, देवशयनी एकादशीचं विशेष महत्व आणि या दिवसांमधली केली जाणारी साधना, जप, तप आणि दान या सगळ्या गोष्टीचा आपण अंगीकार करावा आणि आपण आपली जीवनशैली सुंदर बनवावी आणि खऱ्या अर्थाने आपण सुखी व्हावं. ओम शांती. राम कृष्ण हरी.